पंचांचा पॅनल आपण पाहतोय. आपण समालोचक एकमेकाला शुभेच्छा देतो, परंतु पंचांचं नामूल्य करणं आपली खूप महत्वाची भूमिका असते. कारण या ठिकाणी टॉस का बॉस कक्षामध्ये विश्रांती घेतात. आज मात्र त्यांचं देखील नाव आपण पाहिलं असेल. विरार पासून तर शहापूर पर्यंतचा प्रवास क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं केलं ते माझे मार्गदर्शक अभिभाई सावंत. कारण विरारच्या या दिग्गज टीम मध्ये ते ओपन मधून खेळायचे, त्यानंतर शहापूरला आले, शहापूरला वास्तव्य केलं आणि साई स्पोर्ट संघाला देखील त्यांनी आपलं पाठबळ दिलं आणि त्या संघामध्ये देखील ओपनिंग म्हणून जायचे असे अभिभाई सावंत आज पंचांच्या भूमिकेत आणि त्यांचा निर्णय देखील आपण पाहतोय. खूप सुंदर. अभिभाई सावंत आपलं मनापासून आभार आणि व्यक्त करेल आणि शुभेच्छा देईल. त्यानंतर जाऊया सन्माननीय हेमंत तावडे सरांच्याकडे. ते देखील एक नामांकित आणि उत्कृष्ट पंच आहेत. हेमंत तावडे सर माझे देखील मार्गदर्शक आहेत. आणि त्यानंतर आपल्याला सर्वांना लाडका असलेला पंच हिव गावचे सुपुत्र सन्माननीय दशरथजी कुपसे सरांना देखील शुभेच्छा देतोय. मी या ठिकाणी थांबतोय. पुन्हा या एकत्र पात्रा खासदार बाळामामा चषक 2024 वॉइस ऑफ द अल्यानी सोमनाथ खाडे सर. थैंक यू सो मच. शाहपुर की गर्दी में ये दिलदार हस्ती जयजी बालके सर आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करू. जाऊया मैदानावरती. मॅचला होती सुरुवात. बिग फाइट बिग मॅच. मोठा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने इगतपुरी ग्रामीणचं क्रिकेट चालू होत आहे, तर दुसऱ्या बाजूने मिलिंदजी डुकरे साहेबांनी प्रस्तुत केलेला संघ मैदानावरती. एमडी स्पोर्ट्स कुडगर शहापूर ग्रामीणचं क्रिकेट दुसऱ्या बाजूने. व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्या या दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय. दर्जेदार प्रहार. चौका. थँक्यू डीजे. सोमनाथ काळे सर, एका व्यक्तिमत्वाच्या शुभेच्छा आल्यात आपल्या समालोचक पॅनलसाठी, पंचांसाठी आणि एमडी स्पोर्ट्स कुडगर संघासाठी. जे शुभेच्छातील आपले परम स्नेही मित्र, ज्या व्यक्तिमत्वानं देखील आपल्या जे वय होतं, आपल्या युवकांचं वय असतं तेव्हा शिवचरित्रकार म्हणून ज्यांनी काम पाहिलं, या शहापूरची तोप महाराष्ट्रभर आपण ऐकली, ते आपल्या सर्वांचे लाडके शिव व्याख्याते आणि समालोचक आणि माझे मार्गदर्शक सन्माननीय अमर राऊत सरांच्या शुभेच्छा या आयोजनासाठी आल्यात. एमडी स्पोर्ट कुडगर संघासाठी आल्यात. सन्माननीय अमर राऊत सरांचं देखील कौतुक, अभिनंदन आणि मनपूर्वक स्वागत. ठाणे जिल्ह्यात, महाराष्ट्र राज्यात असं कुठलं गाव नाही जिथं अमर राऊत सरांचं नाव नाही. मॅचला सुरुवात होतीये. जाऊया मैदानावरती. यस, या ठिकाणी नक्कीच मॅचला सुद्धा डिस्टर्ब होतंय. आज दिवस महत्वाचा आहे. ऑन साइडला खेळलेत हलक्या हाताने. ऑन साइडला त्या ठिकाणी लॉंगॉनवरती फिल्डर चांगल्या पद्धतीने फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडू पकडला, फेकला, एक सिंगल धाव. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच कल्पेश जाधवला एका बाजूने आपण पाहत आहे, मॅन फ्रॉम भातसई शहापूरचा टायगर, आणि दुसऱ्या बाजूने एव्हरग्रीन ऋतिक दिवानेला आपण पाहत आहे, मॅन फ्रॉम शिवम स्पोर्ट्स गिरसे. एवन जोडी मैदानावरती. मिलिंदजी डुकरे साहेबांची सलामीची जोडी. हुकमाचे एक्के मैदानावरती बॅटिंग करतायत, तर समोरून गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज विजय. विजयाची पताका मैदानावरती लावेल का पाहायचंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. यावेळेस उलट्या हाताने खेळलाय. स्विच हिटचा अटेम्प्ट आहे. फटका खेचलाय. थोडंसं टायमिंग कमी आहे. फिल्डर दूरवरनं जातोय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगल्या पद्धतीनं पकडलं, फेकलं आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूने कल्पेश जाधव, भरपूर वर्षांचा अनुभव आणि भरपूर वर्षांची नावाची चर्चा शहापूर तालुक्याला ज्यानं दिली आणि आपल्या नावानं खऱ्या अर्थानं शहापूर तालुक्याचं क्रिकेट ओळखलं जायचं हे सांगायला सुरुवात केली. हे मैदान भरपूर गाजवलंय आणि आज पुन्हा एकदा व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण कल्पेश जाधवला पाहताय. यावेळेस हा फुलर लेनचा चेंडू आहे. समोर ड्राईव्ह करायचा आहे. फिल्डरला भेदू शकला नाही. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. फुलर लेन जबरदस्त मारा. विजयच्या माध्यमातून टाकलं जाणारं हे पहिलं षटक. उंचपुरा गोलंदाज इगतपुरी तालुक्याला बिलॉंग करतायत. निश्चितच तालुका निहाय क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतंय. व्यावसायिक खेळाडू आज आपल्या गावाचं नाव मोठं केल्यानंतर आज आपल्या तालुक्याचं नाव मोठं करत असताना पाहायला मिळत आहे. ड्राईव्ह फसलाय. इथं ड्राईव्ह करत असताना ऍक्सिडेंट झालाय. पहिला फलंदाज बोहरा गारद होत असताना पाहायला मिळेल. ऋतिक दिवानेची दिवानगी समाप्त. पहिला फलंदाज माघारी परतत असताना आपण पाहत आहे. 7 या आकड्यावरती लागलेला पहिला धक्का. विजयच्या माध्यमातून टाकलेलं पहिलं षटक अतिशय दर्जेदार आलं. इगतपुरी क्लासिक संघासाठी एक क्लासिक षटक या ठिकाणी संपन्न झालंय.
7 धावा धावफलकावरती. ऋतिक दिवाने माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय. ऋतिक दिवाने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतलं मोठं नाव मात्र यावेळेस थोडंसं निराश केलंय मिलिंदजी डुकरे सरांना, त्याचबरोबर त्याच्या संपूर्ण फॅन्स फॉलोविंगला थोडंसं निराश करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज माघारी परतलाय. पहिलं षटक संपलंय. सुरुवात झाली आहे. महाद्वंद्व आहे आजच्या दिवसाची महत्वाची मॅच. ओपनचं क्रिकेट व्यावसायिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय नावारूपाला आलेली स्पर्धा आपण पाहत आहे. बिरवाडी गावची एवन जोडी, दोस्तीच्या दुनियेची राजा माणसानं मित्रांनो धन थोडं कमी कमवा, पण मन जपणारी माणसं मात्र कमवणं फार गरजेचं आहे. बिरवाडीची एवन जोडी आमचे मनीषदादा खाडे आणि मनोजदादा वेखंडे आणि त्यांचा संपूर्ण संच, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपला संपूर्ण तालुका, संपूर्ण जिल्हा आभार व्यक्त करतोय. मेजवानी आपल्याला पाहायला मिळतीये. व्हॉट अ शॉट, जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन शुभम ठाणगेनं ठोकलाय. हा नजाकत भरा चौकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. नेहमीच आपण कल्पेशची ताकद पाहिली आहे. थँक्यू. कल्पेशची नेहमीच ताकद पाहिली आहे. यावेळेस नजाकत पाहायला मिळाली. असे फटके फार रेअरली कल्पेश खेळताना पाहायला मिळतो. यावेळेस कल्पेश जाधवनं ही नजाकत दाखवली आहे. 4 धावा वसूल करत असताना पाहायला मिळतोय. चौकार ठोकलाय आणि 4 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकले. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. लेगस्टम्पच्या बाहेरून चेंडू निघून जातो. वाईट बॉलचा कॉल. अवांतरची धाव येते, धावफलकाला जोडली जाईल. कल्पेशच्या खेळामध्ये आपण नेहमीच ताकद पाहिली आहे. मोठे फटके आपण पाहत असतो. निश्चितच हल्ली नजाकत भरलेले फटके सुद्धा भरपूर पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती खेळतोय. समोरून गोलंदाज विकी आहे. बॅट फिरवली. स्लोवर 1 फिरवत असताना निश्चितच कल्पेशनं ड्रिल करून दाखवलं. चेंडू आतमध्ये घेतलाय. स्लोवर बोटांची जादू फिरवत असताना पाहायला मिळाला गोलंदाज विकी. इगतपुरी क्लासिक जबरदस्त गोलंदाजी करत असताना विकीला आपण पाहत आहे. राईट मोर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू आहे. पुल केलाय. पॉवरफुल फटका. कल्पेश जाधवच्या बॅटला जसा स्पर्श झालाय. षटकार. थँक्यू विजय. प्रेक्षक या 200 रुपये प्राइज आहे. भगवानजी बेरे साहेब यांच्याकडून आयवा जेलसाठी प्रेक्षकाने 200 रुपये पटकावलेले आहेत. लवकर या, धावत या. आनंद पाहिजे आपल्याला. 200 रुपये आज आपण कमवलेले आहेत आपल्या या लखलखत्या उन्हामध्ये. या लवकर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू येतोय. सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी चेंडूचा ताबा घेतोय. पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट. एक चौकार कल्पेशच्या बॅटमधून आपण पाहिला, त्यानंतर षटकार पाहिला. यावेळेस सिंगल घेतोय आणि निश्चितच आपल्या अनुभवाची पूर्णपणे दाद या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्णपणे अनुभवाची शिदोरी मैदानात खोलत असताना कल्पेश जाधव. स्ट्राईक वरती शुभम आलाय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करतोय. कव्हर स्वीपरला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल कंप्लीट होती. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. आज व्यावसायिक खेळाडू खेळतायत. चांगल्या दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल डबल वरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट करतायत. संधी मिळते तेव्हा चौकार षटकार सुद्धा पाहायला मिळत आहेत. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. निश्चितच डॉट खेळायची नाही. डॉट खेळाल 24 चेंडूची मॅच प्रेशर क्रिएट होत असतं हे कल्पेशला माहिती आहे. स्ट्राईक वरती तयार. यावेळेस अपील करतायत. समोर पकडलंय. अगदी प्लम मध्ये पकडत असताना मोठा मासा लागलाय गळाला. बिग विकेट. जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. खासदार चषक 2024 यानंतर होणारी सामना लॉट्स पाडले गेलेले आहेत. एक गाव एक गटाचा सेमीफायनल क्रमांक 1 होणार आहे. शही विपक्ष आई गावदेवी गोटेकर बी संघाची पहिली सेमीफायनल होईल. त्यानंतर यातील विजेता संघ आणि ओवी स्पोर्ट बिरवाडी संघाची सेमीफायनल क्रमांक 2 होईल आणि ओवी स्पोर्ट बिरवाडी 2 आयकॉन घेऊन पुढचा सेमीफायनल खेळणार. याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. थँक्यू. आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवरती लागले. जयेश सर, कशा पद्धतीचा फॉर्मॅट असेल हा पण लोकांपर्यंत पोहोचवलाय. सेमीफायनलच्या मॅचेस आपल्याला यानंतर पाहायला मिळतील. सेमीफायनलचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आनंद लुटणार आहोत.
या ठिकाणी सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला मिळेल. संघ मैदानावरती खेळेल रॉयल स्ट्रायकर शेई आणि त्यांना फाईट करेल टीम आई गावदेवी गोठेकर बी. सेमीफायनल नंबर 1 चा थरार. त्यानंतर दुसरी मॅच असेल सेमीफायनल नंबर 2 ओवी स्पोर्ट्स बिरवाडी एक गावे ग्रामीणची टीम आणि त्यांना फाईट करेल व्यावसायिक संघ. यावेळेस षटकाला सुरुवात झाली आहे. विकेटच्या मागे नशिबाची साथ मिळते. लक फॅक्टर ऑन. शुभम ठाणगेच्या बॅटमधून नक्कीच एक नशिबाची साथ मिळणारा लकी चौकार. राहुल भागडे गोलंदाजीसाठी आला. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. गणेश डिंगोरे दोन्ही इकडे 1 मिनिट प्लीज. रोन आपण पण या. पहिल्या चेंडूवरती चौकार येतो. क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. धावफलकावरती तब्बल आपण पाहताय 24 धावा. 24 ऑन द बोर्ड. यावेळेस आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. फिल्डर ऍक्शन मध्ये येतोय. झेल टिपण्याची सुवर्ण संधी होती. शेवटच्या मोमेंटला झेल हातातून सुटतोय आणि त्यानंतर या 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एका बाजूने बॅटिंग करत असताना शुभम ठाणगे, त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन मेजर किशोर परटोले. जबरदस्त जोडी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने शुभमचा जलवा यंगस्टर खेळाडू आहे, युवा खेळाडू, नव्या दमाचा नवा सरदार मिलिंद डुकरे साहेबांनी या ठिकाणी प्रस्तुत केलाय. समोरून आपण पाहताय किशोर परटोले. अनुभवाची शिदोरी. यावेळेस बॅकफुटला जाऊन फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट. फिल्डर त्या ठिकाणी नक्कीच झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले. शेवटच्या मोमेंटला नक्कीच चेंडूला आतमध्ये ठेवण्यात यशस्वी ठरलाय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानावरती कदाचित झेल व्हायला हवा होता. गोलंदाज थोडासा निराश आहे, मात्र भावा भरपूर मेहनत सीमारेषेवरती पाहायला मिळाली. अगदी हवेमध्ये झेपावत असताना चेंडूला आतमध्ये ठेवलं. जवळजवळ 5 धावा या चेंडूवरती वाचवत असताना पाहायला मिळाला. अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहू शकाल. व्यावसायिक क्रिकेट आहे. इगतपुरीला निश्चितच बिलॉंग करणारे संघ खेळाडू मैदानावरती खेळतायत. इगतपुरी क्लासिक हा संघ समोरून खेळतोय, तर त्यांना फाईट देण्यासाठी शहापूर तालुक्यातील एक मातब्बर टीम मैदानावरती एमडी स्पोर्ट्स खुटगर या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा व्यावसायिक मुकाबला. अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो यजमान संघ ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघासोबत निश्चितच खेळताना पाहायला मिळेल. सेमीफायनलची मॅच. या स्पर्धेचा फॉर्मॅट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. व्हाईट बॉल. जो संघ ओपनच्या संघासोबत सेमीफायनल खेळेल त्या संघाला ऑल इंडिया 2 आयकॉन प्लेयर खेळवण्याची मुभा या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने देण्यात आलेली आहे. आजचा दिवस अतिशय चांगला आपण पाहताय. युटीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा विश्व या स्पर्धेला पाहत आहे. आमचे शैलेशजी भोईर सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी अहोरात्र मेहनत घेत असताना पहिल्या दिवशी आलेत, मात्र आल्यापासून मैदान सोडलेलं नाही. इथंच थांबतात, इथंच राहतात, प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. सकाळच्या पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत क्षणचित्रे टिपताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाचं लाईव्ह कव्हरेज आपण अनुभवता. यावेळेस फटका खेचलाय किशोर परटोलेच्या बॅटमधनं हवाई सफर करत असताना. यावेळेस अंबरजे गावचा ब्रँड पेश केलाय. बॅट्समन किशोर परटोलेला ठोकलाय हा दर्जेदार षटकार. सहा धावांचा धमाका. हार्ड हिटर बॅट्समन आहे, स्लॉग हिटर म्हणून ओळख आहे. निश्चितच शेवटच्या काही चेंडूंवरती यायचं, आक्रमण चढवायचं, मैदानावरती हवा करायची आणि हवा करत असताना किशोर परटोले मैदानावरती षटकार ठोकलाय. कमबॅकची गरज राहुल भागडेला. यावेळेस कमबॅक केलाय. दोषास ठोसा देत असताना तू शेर आहे रे दोस्त, मैं हूं गब्बर शेर. दांडीगोल. किशोर परटोले षटकार ठोकला. त्यानंतर माघारी परतत असताना निश्चितच डामडावलात बाहेर येतोय. चांगली खेळी. छोटा कॅमिओ मैदानात पेश केला. 2 चेंडू फेस केले, 6 धावा वसूल केल्या, मैदानावरती हवा केली आणि निश्चितच मैदान सोडतोय. हे काम आहे त्याचं, कारण किशोर मैदानाच्या बाहेर जातोय
आणि हल्लीच्या या क्रिकेटच्या दुनियेमध्ये जर तुम्ही क्रिकेट पाहत असाल, टेनिस क्रिकेटला फॉलो करत असाल, तर नक्कीच तुम्हाला ओमकार तारमळेचं नाव पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावर, 34 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एमडी स्पोर्ट्स खुडगर विपक्ष इगतपुरी क्लासिक व्यावसायिक क्रिकेट मैदानावरती आपण पाहत आहे. महत्वाची मॅच आहे. टॉप 8चा हा मुकाबला. ही मॅच जिंकायची आहे, टॉप 4 मध्ये जायचंय, सेमीफायनल खेळायची आहे. संध्याकाळच्या 17 मध्ये चमचमती खासदार ट्रॉफी उचलायची आहे. या अनुषंगानं चाललेला हा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 30 राहुल भागडे गोलंदाजी करतोय. षटकार आला त्यानंतर लगेच किशोरला उत्तर दिलं, तुम खूबसूरत हो तो हम भी बदसूरत नाहीये सांगत असताना दांडी उडवलीये किशोर परटोले तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी ओमकार तारमळे. एक वाघ मैदानाच्या बाहेर, दुसरा ढाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोठा मुकाबला. राहुल भागडे एका बाजूने जबरदस्त गोलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूने ओमकार आलाय स्ट्राईक एंड वरती तयार. यावेळेस पुन्हा एकदा फसवलंय. मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची सुवर्ण संधी. कदाचित हाताला चटका दिला, चेंडू ड्रॉप झाला. संधी आली होती मात्र ह्या संधीचं सोनं करता आलं नाही. निश्चितच हा झेल ड्रॉप आणि त्यानंतर एक सिंगल दाबील. ओमकारच्या विकेटचं महत्व राहुलला माहिती आहे. झेल सुटल्यानंतर थोडासा निराश होतोय. क्रिकेटचा खेळ आहे बाबा, इट्स अ पार्ट ऑफ गेम. झेल सुटतोय. या ठिकाणी विकेट किपरच्या मागे 93-11 जी कार आहे ती जरा सावलीमध्ये नेऊन 92-11 92-11 जी कार आहे ती आपण जरा सावलीमध्ये नेऊन पार्क करा. खेळाडूंना जरा त्रास होतोय, विनंती असेल. आणि जी बाईक आहे ती देखील साईडला पार्क करा प्लीज, विनंती असेल. 92-11 कार. धन्यवाद. सर्व वाहनधारकांना आणि सर्व लाडक्या प्रेक्षकांना, मायबाप पाहुण्यांना सुद्धा विनंती आहे, आपल्या गाड्या ज्यावेळेस पार्क कराल तेव्हा आपल्या गाड्यांची काळजी घ्या, कारण जंगलाचा भाग आहे, बाजूने वनवा वगैरे येण्याची फार शक्यता आहे. निश्चितच आपल्या गाड्या आणि आपला जीव सुरक्षित सांभाळून निश्चितच आपल्याला या ठिकाणी आनंद लुटायचा आहे. षटक क्रमांक 4 शेवटचा अंतिम निर्णायक चालू होतोय. गोलंदाज हरेश, षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. स्लॉकचं षटक, शेवटचा हाणामारीचं निर्णायक षटक. हरेश तयार. ओमकारसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतोय. बॅक टू द बॉलर. ऑन साइडला लॉंगांवरनं फिल्डर येतोय. चेंडूला पकडलं, गॅदर केलं आणि एक सिंगल धावेवरती समाप्त केलं. बॅटिंग करत असताना ओमकार तारमळे, त्याला साथ देत असताना शुभम ठाणगे. ही जोडी मैदानावर 4 चेंडू फेस केलेत. 8 धावांवरती वैयक्तिक खेळतोय शुभम ठाणगे. अलीकडच्या काळातील एक जबरदस्त सलामीवीर फलंदाज म्हणून नावारूपाला आलेला हा खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. व्यावसायिक संघामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. शुभम साठी टाकलेला हा चेंडू ऑफ साइडला शफल झाला. ऑन साइडला फटका चांगला खेळलाय. चेंडू जसा बॅट्समन निघाला त्याला माहिती होतं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेला सलामी. चौकार. धन्यवाद. 4 धावा येत आहेत. शुभम ठाणगेची ही स्टाईल आहे. सर, या ठिकाणी आगमन होत आहे एमके स्पोर्ट. आपण बोलतोय टी शर्ट असतील, ट्रॅक असतील, जे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय. एमके स्पोर्टचे मालक आदरणीय किरणजी हुमणे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आणि जो माझा क्रीडा रसिक आणि माझा क्रीडा खेळाडू आपण पाहतोय, एक नव्या ढंगामध्ये, एका नव्या जोशामध्ये जे टी शर्ट आपण पाहतोय, आकर्षक टी शर्ट ज्यांच्या फॅक्टरीमध्ये आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाले, ते माझे परमस्नेही मित्र, ज्यांचं देखील क्रिकेटवर प्रेम, उद्योजक किरणजी हुमणे साहेब. आपल्या व्हीआयपी कक्षामध्ये ओवी स्पोर्ट बिरवाडीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. शेवटच्या षटकात आपण आहोत. फटका खेचलाय ओमकारच्या बॅटमधनं हा चेंडू निघालाय. फटका चांगला होता, टायमिंग प्रॉपर होतं, मात्र गॅप सिलेक्शन नव्हतं. लॉंगॉनवरती चांगली फिल्डिंग, एका टप्प्यावरती चेंडूला पकडलं, एक सिंगल आली आहे. एका धावेची मदत. धावफलक जर जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळालं तर पाहू शकता 42 ऑन द बोर्ड. 42 धावा सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना शेवटचा अंतिम षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. हरीश, हा चेंडू जबरदस्त परफ्यूम डिलिव्हरी नाकाच्या समोरून काढत असताना टप्पा खाल्ल्यानंतर अगदी वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. कुठल्याही प्रकारे बॅट्समनला संधी मिळाली नाही आणि हा चेंडू या ठिकाणी निर्धाव समाप्त झालाय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी, आपल्या तालुक्यासाठी. निश्चितच जबरदस्त गोलंदाजी अटॅक पाहायला मिळतोय इगतपुरी क्लासिक संघासाठी. शेवटचा अंतिम षटक. निश्चितच आज सकाळपासून इगतपुरी क्लासिकच्या गोलंदाजीची चर्चा होती आणि तशाच पद्धतीचा खेळ. लास्ट बॉल ऑफ दी इनिंग.
शेवटचा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. ग्रेट फिनिश करत असताना आपण गोलंदाज हरीशला पाहिलं. षटक क्रमांक 4 संपलंय. पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय मित्रांनो. 4 षटकांच्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडल्या त्या 42 धावा आणि 43 धावांचं एक कडवं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. मोठी मॅच आहे, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024. आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल, धावा मैदानावरती चेस केला जातील का? 43 धावांचं लक्ष्य आहे. मैदानावरती बिग फाईट मॅच. एका बाजूला शहापूर ग्रामीण तर दुसऱ्या बाजूला फाईट देत आहेत टीम इगतपुरी ग्रामीण. मोठा मुकाबला मैदानावरती पेश होईल. समालोचन कक्षामध्ये थोडंसं बदल करूया. आणि निश्चितच जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल, समालोचन क्षेत्रामध्ये आपल्या नावाची छाप आणि नावाचा चर्चा गेल्या 10-15 वर्षापासून आपण आवाज ऐकताय. या शहापूर नगरीची सेवा करत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे साहेबांचे चालू आहेत. निश्चितच समाजकारण असेल, राजकारण असेल, त्याचबरोबर तुमचं आध्यात्मिक असेल, त्या ठिकाणी आपल्या नावाची छाप सोडून सातत्यानं संपूर्ण मानव जातीची सेवा करणारे व्यक्तिमत्व, आमच्या हृदयातील माणूस, आमच्या काळजाचा ठाव घेणार आणि निश्चितच आपल्या सर्वांचं मनोरंजन करणारं व्यक्तिमत्व हरिभक्त परायण रमेश महाराज शिंदे सर यांना आपण आमंत्रित करूयात. या महाराज आपली सेवा सादर करा. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय संदीपजी शेलोले साहेब या ठिकाणी व्हीआयपी कक्षामध्ये उपस्थित आहेत. साहेबांचं स्वागत आणि सन्मान मी सचिनजी खाडे यांना मी विनंती करत आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत. कॅमेरामॅन विनंती असेल साहेबांचं स्वागत या ठिकाणी आपण करतोय. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. नक्कीच. आणि या ठिकाणी व्हॉइस ऑफ द बोर्चेती ज्या व्यक्तिमत्वावर ज्यांचा आतोनात प्रेम आमचे सन्माननीय नितीनजी तारमळे आणि आमचे या स्पर्धेचे सर्व मनोज दादा वेखंडे यांच्याकडून योगेश भागरे सरांना खूप वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा येतात. धन्यवाद योगेशजी सर. आपण आज या ठिकाणी नाही आहेत, परंतु आपण आवाज ऐकत असाल तर या शुभेच्छांचा स्वीकार करा आणि आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके बालेमामा म्हात्रे साहेब, खासदार चषक 2024 ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित, ग्रामस्थ मंडळ बिरवाडी आयोजित ही होणारी स्पर्धा आजचा अंतिम दिवस आणि आपण ऐकत राहा आणि पाहत राहा. खासदार चषक 2024 या स्पर्धेसाठी आमचे हरिभक्त परायण शिववाक्यते प्रबोधनकार सन्माननीय रमेश महाराज शिंदे सर देखील आज उपस्थित झालेत. महाराज आपलं देखील मनपूर्वक स्वागत आणि कौतुक करतोय. तसेच सन्माननीय सोमनाथजी खाडे सर, प्रथम दादा चव्हाण सर आपलं देखील सन्मान करतोय. तसेच ऑफिशियल पंच हेमंतजी तावडे, दशरथजी कुपसे, अभिबाई सावंत, युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मंडप डेकोरेटर्स आपलं देखील मनपूर्वक आभार. आयोजन कमिटीचा आभार. आपण कुठे जाऊ नका, अगदी काही क्षण राहिलेल्या आजच्या या मानाच्या स्पर्धेसाठी शेवटचा क्षण बघूया. यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. खासदार चषक 2024. धन्यवाद जयजी भालके. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. एमडी स्पोर्ट्स खुडगर संघानं पहिल्या 4 षटकामध्ये धावा बनवल्या 42 आणि विजयासाठी 43 धावांचं आव्हान आहे. पाहूया हेच आव्हान पेलण्यासाठी सलामीची जोडी
इगतपुरी क्लासिक संघाच्या वतीनं स्टार्टिंग एंडवर बॅट्समन पाहतो राहुल, नॉन स्ट्राइक एंडवर योगेश. सामन्याला सुरुवात. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवर शहापूरचा टायगर कल्पेश जाधव. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण ऐकतात पाहतात ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक सन 2024 दुपारचं सत्र आहे. 2:11 पहिला बॉल पडला जातोय. पहिला बॉल फेस करेल फलंदाज राहुल. पहिलाच बॉल शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला बॉल निघून गेलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. दोनही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता गोलंदाज कल्पेश जाधवनं वारंवार अनेक मैदानांवर अनेक फलंदाजांच्या समोर ठेवलेली आहे. आज तेच प्रयोग आणि याच प्रयोगाचा अनुमान आणि निष्कर्ष कोणता आहे पाहायला मिळेल शंका नाही आहे. स्वप्नांच्या पलीकडे धावलो मी, मजवरी आघात झाला. स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मैदान सोडणार नाही हा सावलीशी संवाद झाला सांगणारे 22 योद्धे मैदानाच्या आतमध्ये आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी खेळतायत. पण कौतुक करेल कल्पेश जाधव यांचं. पहिले 2 चेंडू फेकले, दोनही चेंडू उमगले नाही राहुल यांना आणि पाहता पाहता दोनही चेंडू ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. मिडल करू शकले नाही. तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इगतपुरी क्लासिक या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 8 धावा. निश्चित इगतपुरी संघानं पहिल्या षटकामध्ये 8 धावा जरी बनवल्या असल्या तरी एक गोष्ट आहे की फलंदाज राहुल लवकरात लवकर बाद झाले. कल्पेशने ऑफ ब्रेक बॉल फेकला होता. वाटलं होतं राहुलला इनसाइड आउट खेळला जाईल, इनफिल्डला भेदलं जाईल, परंतु असमर्थ राहिला. एक चांगला झेल ओमकार तारमळ यांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. तर पहिलं षटक मी तर म्हणेन एमडी स्पोर्ट्स खुटगर संघाच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीने राहिलेलं आहे.
MD स्पोर्ट्स कुरगर संघाला सुनीलजी दळवी यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचं देखील या स्पर्धेला ते भेट देणार आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. प्रेक्षक दुपारचं सत्र आहे, आपण पाहू शकाल. ग्रामीण ओपन गटातील हा थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक शहापूर तालुका तर दुसरा इगतपुरी तालुका. या दोन तालुक्याच्या दरम्यान आज या गोल मैदानावर हे खूप मोठं घमासन या ठिकाणी पाहायला मिळेल. तुर्तास वळूया मॅचच्या दिशेने. वैयक्तिक पहिलं सांघिक, दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर आहेत गोलंदाज ऋतिक दिवाने. खर तर संदीप दिवाने नावाच्या क्रिकेटच्या चालत्या बोलत्या विद्यालयामध्ये जे धडे घेतले ते गिरवण्याचं काम ऋतिक दिवानेने मागच्या अनेक वर्षांपासून अनेक मैदानांवर केलेलं आहे. इथे काय घडेल पाहणं फार गरजेचं आहे. योगेश देखील सलामीला आलाय. नॉन स्ट्राईक एंडवर 6 चेंडू पासून थोडासा वंचित होता, आता स्ट्राईक मिळालेली आहे. मिळालेल्या स्ट्राईकचा आणि या संधीचा किती फायदा घेतला जाईल पाहणं गरजेचं आहे. फार औत्सुक्याचं आहे कारण ही मॅच पाहण्यासाठी अनेक सारी व्ह्यूअर्स देखील युट्यूबला जोडलेले आहेत. ओव्हरपिच बॉल होता, समोरच्या दिशेला फटका चांगला आहे, परंतु जितका चांगला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण ओमकार तारमळे. शेरेगावचा हा सितारा वारंवार चमकताना पाहायला मिळालेला आहे. आज नेतृत्व करतोय MD स्पोर्ट्स कुरगर या संघाचं. एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये इगतपुरी क्लासिक या संघाचा राहिलेला आहे. जरी राहुल बाद झाला असेल तरी उर्वरित जबाबदारी आमची आहे, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि याच अनुषंगाने खेळण्याचा प्रयत्न आहे. अवे फ्रॉम दी बॉडी अंपायर वळत असताना सांगतायत वाईट बॉल आहे. एक सिंगल धाव इगतपुरी संघासाठी वाईटच्या स्वरूपात मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल. एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 10 धावा. एक एक धाव दोन्ही संघासाठी फार महत्वाची आहे. गोलंदाजाला धावा वाचवायच्या आहेत, फलंदाजाला धावा बनवायच्या आहेत आणि याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये ही जबरदस्त खेळी दोन्ही संघाच्या वतीने चालू आहे. पण कल्पेशने मी तर म्हणेन राहुलला बाद करून सामना जवळपास सुरक्षित करण्याचा प्रयत्न पहिल्या ओव्हरमध्ये केलेला आहे. एक चांगला खेळाडू, मग नाशिक जिल्ह्यामध्ये ते नाव वारंवार विचारावं लागणार नाही कोणत्या खेळाडूला किंवा 12व्या खेळाडूला की त्या खेळाडूचं नाव काय आहे. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर राहुल हे नाव वारंवार समालोचकांच्या माध्यमातून घेतलं गेलं. ते देखील लवकरात लवकर बाद झाले, 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. पण एका बाजूला आपण पाहतोय संदीप दिवाने सर वारंवार कान मंत्र देत आहेत ऋतिक यांना. स्टार्टिंग नंबर बॅट्समन आपण पाहतोय योगेश. कव्हर स्वीपरला पाठवण्याचा प्रयत्न आहे, परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेश जाधव यांचं बॅकअप साधी या ठिकाणी संदीप दिवाने सर देखील होते. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संघर्ष या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 वाजून 18 मिनिटे होत आहेत आणि यावेळेस देखील टीम इगतपुरी संघाच्या वाट्याला फार संघर्ष दडलाय. करावा लागेल. डू ऑर डाय, करता मरता क्या न करता अशी अवस्था मी तर म्हणेन टीम इगतपुरी संघाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन केलं, अचूक टप्पा फेकलाय गोलंदाज ऋतिक दिवाने यांनी. क्रिकेटची जाण, क्रिकेटची ओळख, क्रिकेटचा अभ्यास या सगळ्या गोष्टी ऋतिक दिवाने यांच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिलेल्या आहेत. यापूर्वीच्या भूतकाळाचा गाजवलेला क्रिकेट आज वर्तमानामध्ये येणाऱ्या सायंकाळची भविष्याची उज्ज्वल स्वप्न घेऊन मी तर म्हणेन या विद्यमान स्थितीमध्ये गोलंदाजी करतायत गोलंदाज ऋतिक दिवाने. चांगली गोलंदाजी. एकंदरीत 5 चेंडू फेकलेत गोलंदाज ऋतिक दिवाने यांनी आणि 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आहे. गुड बॉलिंग. 4 चेंडू ग्राह्य धरले जातील, 1 चेंडू वाईड आहे. इथे क्विकर होऊन होता, बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या दिशेला. एक टप्पा घेऊन बॉल ऑफलाईनच्या बाहेर. रन मिळतील या बॉलवर. मस्ट निडेड बाउंड्री मी तर म्हणेन फार महत्वाचा चौकार टीम इगतपुरी संघासाठी येताना पाहायला मिळाला. ध्येय अजून खूप लांब आहे. 4 षटकं आणि विजयासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 8. दुसऱ्या षटकातील 5 बॉलचा खेळ संपलाय. 5व्या बॉलवर चौकार ठोकलाय फलंदाज योगेश यांनी. पाहूया या चौकारांचं, या धावांचं सातत्य किती पाहणं गरजेचं आहे. टीमची टोटल धाव फलकावर 15 धावा. क्रिकेट म्हटलं तर रन्स फार महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न योगेश यांचा पूर्ण राहिला. 1 सिंगल कंप्लीट. षटक संपलं. हॅलो चेक. हॅलो. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावांचा पाठलाग करणारी टीम इगतपुरी क्लासिक या संघाची धावसंख्या धावून पोहोचली
आतापर्यंत 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 जे षटक राहिलं कल्पेश जाधव यांचं. दुसऱ्या षटकामध्ये देखील 8 जे षटक राहिलं ऋतिक दिवाने यांचं. पहिल्या षटकामध्ये एक महत्वपूर्ण बहुमूल्य विकेट राहुल यांची मिळाली. त्यानंतर थोडासा शांत खेळ 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 दुसऱ्या षटकामध्ये 8 एक विकेट गमावली टीम इगतपुरी क्लासिक या संघानं. पण उर्वरित 12 बॉलमध्ये मी तर म्हणेन 12चे लाख करण्यासाठी ॲग्रेशन दाखवावं लागेल. कारण आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतील 12 चेंडूमध्ये विजयासाठी टीम क्लासिक इगतपुरी या संघाला बनवायचे आहेत अजूनही 27 धावा. 13.50 ची सरासरी या क्षणापासून गाठावीच लागेल, पर्याय नाही आहे. पण एका बाजूला आपण पाहतोय काय प्लॅनिंग असेल एमडी स्पोर्ट्स कुरगर संघाचा. एक चेहरा मोरा समोर दिसतोय, नाव आहे ओमकार तारमळे. रफ्तार का शहेनशाह, वेगाचा शहेनशाह, वेगाचा जादूगार. वाऱ्याशी वार्तालाप करणारे चेंडू ज्यांच्या माध्यमातून फेकले जातात. खांद्यामध्ये जिगर आहे आणि पाहता पाहता आपल्या खांद्यातील जादू दाखवत असताना फिंगर रोल करणारी चेंडू सातत्याने गोलंदाज ओमकार तारमळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. इगतपुरी क्लासिक संघ देखील कमी नाही आहे. जरी राहुल बाद झाले तरी कोणत्याही प्रकारचा दबाव, कोणत्याही प्रकारचं दडपण आणि कोणत्याही प्रकारचा कमी झालेला आत्मविश्वास फलंदाज योगेश आणि कल्पेश या दोघांच्या चेहऱ्यावर मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पाहूया काय घडेल. मॅचचा निकाल अजूनही बाकी आहे. टीम इगतपुरी क्लासिक संघ स्वतःच्या मनाला सांगत असेल अजून माझी आयुष्याची सकाळ बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा प्रकार बाकी आहे. सेकंड इनिंगची 2 षटकं संपलेली आहेत पण 2 षटकं अजूनही खेळणं बाकी आहे. कारण आम्ही जिंकलो नाही, शर्यत अजून जिंकणं बाकी आहे. भन्नाट वेग आहे, फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन योगेशच्या बॅटमनच्या चौकार. आमचे स्नेही सन्माननीय नामदेव दादा कडव, मानिवली गावचे सरपंच मुरबाड यांच्याकडनं ओवी स्पोर्ट्स बिरवाडी खासदार चषक 2024 ला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. बॅट्समन योगेश नावाची धावांची टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ठिकाणी धावाला सुरुवात झालेली आहे. त्यांना देखील माहित आहे धावांचं महत्व, त्यांना देखील माहित आहे या मॅचचं महत्व. कारण इथून जर धावा बनल्या नाही तर आम्हाला खाली मान घालून परतीचा प्रवास करावा लागेल आणि तोच परतीचा प्रवास करायला लागू नये यासाठी आज आता ताबडतोब मेहनत आणि संघर्ष या मैदानावर करावाच लागेल. असं म्हणतात जगातल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी आजपर्यंत कोणते शॉर्टकट गुगलवर देखील सापडले जात नाही. तिथे फार अडथळे येतात आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रामाणिक मेहनत करावीच लागेल आणि तीच मैदानाच्या आतमध्ये टीम इगतपुरी संघाच्या वतीने चालू आहे. फलंदाज योगेश आणि सोबतीला फलंदाज कल्पेश. टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत 22 धावा, बनवायच्या तब्बल 43 धावा. काय घडेल काय बिघडेल. गोलंदाजी मार्कर पुनश्च एकदा ओमकार तारमळे. गुडले स्पॉटवर चेंडू पडलाय, बाउन्स देखील कमी झाला आणि निघून गेला थेट विकेट किपर शुभम महाडिक यांच्या हातामध्ये. एक एक खेळाडू वेगवेगळ्या क्वालिटीने मी तर म्हणेन तयार झालाय. संदीप दिवाने सर लेदर बॉल मध्ये देखील खूप मोठं नाव आहे. शहापूरचा टायगर ज्याने ठाणे रायगड खेळत असताना ठाणे संघाचं देखील नेतृत्व केलं. कल्पेश जाधव ते देखील त्या ठिकाणी सज्ज आहेत. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये शुभम महाडिक ते देखील लेदर बॉल क्रिकेट खेळतात आणि ओमकार तारमळे आपल्या गावाचं नाव मुंबईपर्यंत नेऊन पोहोचवलं. नॅशनल लेव्हलला गेला हा खेळाडू. काय गोलंदाजी चालू आहे. अचूक टप्पा, आणखी एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. दोन विकेट्स गमावल्या टीम इगतपुरी क्लासिक या संघानं. इगतपुरी संघाची धावसंख्या स्थिरावलेली 22 या अंकावर. अजूनही या संपूर्ण इनिंग मधील 8 बॉलचा परिपूर्ण खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडू मध्ये अजूनही टीम इगतपुरी संघाला बनवायच्या 21 धावा. 8 चेंडू 21 धावा. कधी कधी महाभारत आठवतं आणि त्याच महाभारतामध्ये अर्जुनाच्या कर्णाच्या रथाचं चाक जसं चिखलामध्ये अडकावं ना, त्याच अनुषंगाने टीम इगतपुरी क्लासिक संघ देखील चिखलामध्ये संकटामध्ये सापडले आहे. कोण बाहेर काढेल या संकटातून आणि कोण होईल धडाकेबाज पाहणं गरजेचं आहे. दुपारचं वातावरण आहे. मॅच मात्र अजून तापत नाही कारण थोडंसं बॅकफुटला आहे त्यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. थोडंसं डॉमिनेट केलंय टीम इगतपुरी क्लासिक या संघाला. एका बाजूला पाहिलं तर एमडी स्पोर्ट्स खुडगर संघाच्या गोलंदाजांची जबरदस्त असणारी गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
राहुल बाद झाले, योगेश देखील बाद, नवीन फलंदाज विजय. ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेला, फटका चांगला आहे, एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयच्या बॅट मधलं 4. माफ करा, थँक्यू विजय, थँक्यू. चौकार आहे की षटकार पाहिलं जाईल. थर्ड अंपायर आमचे अभिजितजी सावंत सर या ठिकाणी सज्ज आहेत. डगआउट मधून कोणताही खेळाडू बोलू नका मित्रांनो, इथे थर्ड अंपायर रेडी आहेत आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, शंका नाही. निर्णय येईल. फटका फार चांगला खेळले फलंदाज विजय. व्हॉट अन अमेजिंग शॉट इट वॉज. जबरदस्त फटका होता. ओव्हरपिच बॉलचा समाचार कसा घ्यावा हे फलंदाज योगेशनं मित्र म्हणेन इगतपुरी संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देताना दाखवलेलं आहे. या चौकार आहे, याची नोंद आपण घ्या. थर्ड अंपायर डिसिजन, कारण बाउंड्री लाईनच्या अगदी काही इंच बॉल आतमध्ये टप्पा पडल्यानंतर बाहेर आला, याची नोंद आपण घ्यायची आहे. या 4 धावांच्या साथीनं टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचेल. 26 धावा आतापर्यंत धाव फलकावर. विजय स्टान्स खूप छान आहे, बॅट ठोकण्याचा आवाज देखील जबरदस्त आहे आणि फटके देखील चांगले खेळतायत. या क्षणाला मित्र म्हणेन धावांची गरज आहे. ओमकार तारमळे 5 चेंडू फेकून झाले, 10 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्या. हाफ ट्रॅकर बॉल, भन्नाट वेगाने बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. शेवटचा बॉल ओमकार तारमळे यांनी फेकलाय. डॉट आणि पाहता पाहता 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम इगतपुरी क्लासिक या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. आता मित्रांनो बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये टीम इगतपुरी क्लासिक संघाला बनवायच्या 17 धावा. पुन्हा एकदा विनंती करेल एमडी स्पोर्ट्स कुडगर संघाचे कर्णधार, आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावा, वेळ फार जातोय आपल्याकडे मित्रांनो, वेळ कमी आहे. 2:28 झाले आहेत. निश्चितच फार आणि खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आलेल्या आहेत. निश्चितच शुभेच्छांचा वर्षाव आहे, पण आमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये काय कर्तबगारीचा डंका वाजवतील पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला इगतपुरी तर दुसऱ्या बाजूला शहापूर, एका बाजूला शहापूर तर दुसऱ्या बाजूला इगतपुरी. 6 चेंडूंनी 17 धावांची आवश्यकता आहे. 2 विकेट्स गमावल्या आहेत टीम इगतपुरी या संघानं. या 3 षटकांचा विचार करू. पहिलं षटक कल्पेश जाधव यांचं राहिलं आणि पहिल्या षटकामध्ये कल्पेश जाधव यांनी 8 धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेट देखील मिळवली. दुसऱ्या बाजूला ऋतिक दिवाने आले, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये ओमकार आणि त्या षटकामध्ये 10 धावा, एक महत्वाची विकेट देखील मिळवली. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. गोलंदाजांवर दडपण, फलंदाजाच्या मनामध्ये देखील दडपण. पण म्हणतात जी माणसं मनामध्ये जिंकलेली असतात ती रणांगणामध्ये लवकर अपयशी होत नाहीत. आता इथून मात्र मनामध्ये कोण जिंकेल आणि कोण जिंकलाय पाहायला मिळेल, शंका नाहीये. नेक्स्ट मॅच शेई विपक्ष गोटेगरबी. शेई विपक्ष गोटेगरबी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. लेग ब्रेक बॉल उशिराने खेळण्याचा प्रयत्न केलाय. फर्स्ट स्लिप त्या ठिकाणी सज्ज आहे. क्या बात आहे. या प्रकारचं क्षेत्ररक्षण जेव्हा जेव्हा होतं ना तेव्हा तेव्हा इंटरनॅशनल स्टेजवर पोहोचल्यानंतर जॉन्टी रोड्स हे नाव आमच्या डोळ्यासमोर त्याच ताकदीनं जागा व्हायला वेळ देखील लागत नाही. आपल्या संघासाठी मित्र म्हणेन 3 धावा वाचवल्या असाव्यात. जबरदस्त क्षेत्ररक्षण. गोलंदाज करेल तर करेल, काय करणार नाही. या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं तर सातत्याने गोलंदाजाच्या नावावर टाळ्यांचा कडकडाट होईल, शंका नाही आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि इथे आज एमडी स्पोर्ट्स शहापूर संघाचे सगळे शिलेदार आपापलं कॉन्ट्रीब्युशन मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. 5 चेंडू विजयासाठी 17ची गरज आहे. यावेळेस देखील डॉट बॉल फेकलाय गोलंदाज मयुरेश तारबळे यांनी. आता बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी टीम इगतपुरी क्लासिक संघाला बनवायच्या तब्बल 17 धावा. अंपायर रिव्ह्यू आहे. चला थर्ड अंपायर आपण यायचंय. वाईट साठी रिव्ह्यू कॉल आहे. पाहिलं जाईल दूध का दूध और पाणी का पाणी. बॅट्समन रिव्ह्यू आहे. ओके
माफी असावी. बॅट्समन रिव्ह्यू आहे. क्रुशियल मुवमेंट आहे. या मुवमेंटला हे सगळे निर्णय फार महत्वाचे आहेत. थर्ड अंपायर या ठिकाणी सज्ज आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे. कोणत्या प्रकारचा वाईट बॉल नाही याची नोंद आपण घ्या. 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे टीम इगतपुरी क्लासिक या संघाला. माफी असावी. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज म्हणजे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे एक चौकारांची आवश्यकता आहे टीम इगतपुरी क्लासिक या संघाला. मैदानावर 2 खेळाडू खेळत आहेत. स्टार्टिंग एंडवर आपण पाहतोय फलंदाज विजय आणि सोबतीला फलंदाज कल्पेश. 4 चेंडू 16 धावा. इथे देखील गतीमध्ये परिवर्तन आणि त्याचं उत्तर बॉलला पाठवलंय विजयनं. वाईडिश लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर इगतपुरीचा ब्रँड षटकार. काय फटका खेळले फलंदाज विजय. अगदी सहज जणू काय हाफ ट्रॅकर वाटला. बाहेरच्या दिशेला चेंडू वळाला. शेवटच्या मोमेंटला काय फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी सहज खेळले. मी तर म्हणेन विजयच्या मेजवानीतील हा रसगुल्ला होता आणि त्यांना पाठवलंय वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार ठोकलाय. आदरणीय चंद्रकांतजी खाडे आपणास विनंती आहे. चंद्रकांतजी खाडे साहेब आपणास विनंती. आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बिरवाडीचे अनेक सारी गोड व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट देत आहेत. फार आनंद आहे. जेव्हा आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मॅचचं पारडं थोडंसं झुकतं माप घेताना पाहायला मिळतंय. आदरणीय भगवानजी फेरे आपणास देखील विनंती आहे. आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. मॅचला पुन्हा एकदा रंग भरताना पाहायला मिळाले. फलंदाज विजय क्रुशियल मोमेंटला मस्ट निडेड 6 षटकारांची चौकारांची आवश्यकता असताना ठोकला बॅट्समन विजयनं हा षटकार आणि 6 धावसंख्या पुढे गेली. टीमची टोटल धावफलकावर 33. आता बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये टीम इगतपुरी क्लासिक संघाला बनवायच्यात अजूनही 10 धावा. कधी काय घडेल सांगता येत नाही कारण क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी असं म्हणतात ना. इथे देखील फटका चांगला आहे का पाहायला मिळेल. मेजर किशोरच्या डोक्यावरनं बॉल निघून गेलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. दुसरा ब्लॉक षटकार. क्षणात होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारी बॅटिंग बॅट्समन विजय नावाचं वादळ आज मैदानाच्या आतमध्ये टीम इगतपुरी संघासाठी क्लासिक बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे. कौतुक करेल बॅट्समन विजय नावाच्या फलंदाजाचं. जवळपास 3 ते 4 नंबरला मैदानाच्या आतमध्ये येऊन 30 दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळाले. परंतु किशोर मेजर आज थोडेसे हलकेसे पाहायला मिळतात. एक हाय जंप घेऊन जर चेंडू वाढवला असता तर निश्चित आपल्या संघासाठी धावा वाचल्या असत्या. पण म्हटलं जातं ना मित्रांनो, क्रिकेट जर तरवर चालणारा खेळ अजिबात नाही आहे. जो संघर्ष होता त्या संघर्षातून मार्ग मिळालाय. दशरथजी कुपसे सर काहीतरी इशारा करतायत. बिरबाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय अशोकजी खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोकजी खाडे साहेब आपणास विनंती मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. तुर्तास मॅचची दिशा आम्हाला चुकवायची नाहीये. 2 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. विलाजी विदे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. विलाजी विदे 2 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. सामना होता कुठे आणि विजयच्या 2 षटकारानं सामना आणून कुठे ठेवलाय. जबरदस्त बॅटिंग दमखम दाखवलंय. खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु किशोर मेजर त्या ठिकाणी सज्ज आहेत. 1 कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. मैदानाच्या आतमध्ये लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. टीम एमडी स्पोर्ट्स कुटगर संघाच्या वतीनं कोणत्याही प्रकारचं बॅकअप नसल्या कारणानं जिथे 1 सिंगल होती तिथे मात्र 3 धावा. मित्रांनो असं म्हणतात ना, क्रिकेटमध्ये चुकीला का माफी नाही. तर मैदानाच्या आतमध्ये असणारे एमडी स्पोर्ट्स कुटगर संघाचे 11 खेळाडू आणि त्यांच्या चेहऱ्यावर आलेली मरगळ, त्यांच्या चेहऱ्याच्या पाठीमागे डोळ्यांमध्ये असणारं दुःख सांगून जाईल. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी कदापि येणार नाही. सामना होता 6 चेंडू 17 धावा. सामना बनला 5 चेंडू 16 धावा. सामना येऊन ठेपला 3 चेंडू
10 धावा, सामना येऊन ठेपला 2 चेंडू 4 धावा आणि आता सामना येऊन ठेपलाय 1 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त एका सिंगल धावेची गरज. स्कोर आर लेव्हल, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. काय घडेल या मॅच मध्ये, काय मॅच म्हणली मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला इगतपुरी तर दुसऱ्या बाजूला शहापूर. इतक्या दूरवरचा प्रवास करून आम्ही आज बिरबाडी या गावामध्ये का आलेलो आहोत हा प्रश्न आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, त्या सगळ्या कारणांची कारण मीमांसा आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच, अफलातून नियोजन, ओवी स्पोर्ट्स बिरबाडी या संपूर्ण व्यवस्थापन समितीने केलेली मेहनत आणि त्या मेहनतीची चीज करणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कल्पेश जाधव आणि संदीप दिवाने यांनी शर्तीचे प्रयत्न, संपूर्ण जीव या मॅच मध्ये पणाला लावलेली आहे. सन्माननीय अशोकदादा खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. विलासदादा विधे आपणास विनंती आहे, विलासदादा विधे आपणास विनंती, आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहे. मॅच चांगली आहे. एमडी स्पोर्ट्स खुटगर विपक्ष इगतपुरी क्लासिक. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता. काय घडेल या मॅच मध्ये. टीम इगतपुरी की टीम एमडी स्पोर्ट्स खुटगर, यालाच म्हणतात मित्रांनो टू बी और नॉट टू बी, दैट इज द क्वेश्चन. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, तो कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. चला अंपायर सूचना द्या आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राइक चेंज झाली. यस यस दशरथजी खुपसे सर, स्ट्राइक चेंज. आता स्ट्रायकिंग असतील फलंदाज कल्पेश. 1 बॉल, एका धावेची गरज. इथे काय घडलंय, संदीप दिवाने त्या ठिकाणी सज्ज होते आणि एक सिंगल कंप्लीट सामना जिंकला टीम इगतपुरी क्लासिक या संघानं. चला नेक्स्ट मॅच टॉस